नमस्कार. आज मी आलेलो आहे सामनगडावरती. कारण आज आपल्यासोबत आहेत रिटायर्ड DYSP अंगद जाधव सर आणि आपल्यासोबत आहे की आपले वस्ताद म्हणून ओळखले जाणारे नागेश चौगुले साहेब. त्यांच्याशी आज आपण थोडक्यात बोलणं करून घ्या. आज आपण इथं का आलेलो आहे, कशा संदर्भात कोणता कार्यक्रम आहे आपल्या त्याच्या संदर्भात आपण बोलणं करूया. साहेब नमस्कार. सर आपण सर्वजण आता इथं सामनगडावरती भेटलेलो आहे आणि आलेलो आहे. कशा संदर्भात आलेलो आहे सर? कार्यक्रम कोणता आहे याच्याबद्दल तुम्ही विद्यासागर महाराज सामनगडाला भेट द्यायची होती. ते इथं आलेले आहेत. त्यांनी आम्हाला पण बोलवलं होतं, मग आम्ही पण त्यांच्या बरोबर आलेलो. ओके. त्यांना हनुमान मंदिर, त्याच्यानंतर इथं जो श्रीरामाच्या काळातला जो रामाचा वाडा आणि शिव मंदिर आहे ते पण ते बघणार आहे. त्याच्यानंतर इथं जे वनस्पती आहेत सामनगडावर वेगवेगळ्या पद्धतीच्या, त्या वनस्पतींची ओळख त्यांना करून घ्यायची आहे. ती ओळख करून देण्यासाठी आपले वस्ताद नागेश चौगुले आमचे मोठे भाऊ ते पण आलेले आहेत. महाराजांच्या बद्दल तर आपण नंतर बोलू, पण वस्तादांच्या बद्दल मला एक आवर्जून बोलायचंय, म्हणजे की जर सत्ययुगातला जर माणूस कोणी जर बघायचा असेल, सत्ययुगातली माणसं कशी असतील बरोबर असं जर बघायचं असेल तर ते ह्यांच्याकडे बघावं. कारण मी 98 पासून सत्ययुगातला माणूस म्हणून मी यांना ओळखतो. तर भारताचं प्रतिनिधित्व आहे त्यांनी बाहेरच्या देशामध्ये केलेलं आहे, वनस्पती मॉरिशसला वगैरे. आणि महाराजांना पण त्याची खूप आवड आहे, ध्यास आहे. बरोबर. महाराज खूप तपस्वी आणि ज्ञानी मनुष्य आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्या प्रेमापोटी आम्ही इथं आलेलो. बरोबर. ही सगळी बाकीची जी मंडळी आहे ती त्यांचे भक्तगण त्यांना मानणारी, त्यांची भक्ती करणारी अशी सगळी मंडळी इथं आलेली आहे. बरोबर. तर ह्या बरेच दिवस मी इथे येतोय, परंतु आज मला थोडं वेगळं फील होतं इथे. बरोबर. येणं, पर्यटक म्हणून येणं आणि तुम्ही एक साधक म्हणून येणं याच्यामध्ये खूप फरक असतो. ज्यावेळेस तुम्ही साधक म्हणून इथं भेट द्याल त्यावेळेस मग ते वेगळे वेगळे रंग, आपले जे अध्यात्माचे रंग असतात किंवा आत्मा किंवा परमात्मा, याची जाणीव आणि याची भेट व्हायला लागते. त्याला त्या डेप्थ मध्ये जो असेल त्याला ते कळेल. जे डेप्थ मध्ये नसतील ते येतील, झाडं बघून जातील. वनस्पतींचं महत्व आहे, गडाचं महत्व, स्थानाचं महत्व, हे सगळं बघायचं आणि प्रत्यक्ष अनुभवायचं. बरोबर सर. थँक्यू. त्यासाठी ही भेट आहे. ओके, थँक्यू सर. वस्ताद नमस्कार. नमस्कार. आता ह्या कार्यक्रमाचा उद्देश तुम्ही काय सांगाल? कार्यक्रमामध्ये खरोखरच आज मी धन्य झालो. भाग्योदयाचा सूर्योदय इथं झाला, आनंदाचा. कोणाच्यामुळं जाधव साहेबांनी सूचित केलं, आमच्या दिल्लीचे पोलीस पाटलांनी मला निमंत्रित केलं. त्यांच्या विनंतीला मान देऊन एक सत्पुरुष, साधू संत, महंत जे म्हणतात, आज सत्पुरुषांचं मला इथं दर्शन झालं. बरोबर. त्याच्या अगोदर किल्ले सामनगड काय एक फार मोठे क्षेत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जागृत स्थान आहे आणि या जागृत स्थानामध्ये गुप्तधन म्हणून जे काय आहे, गुप्तधन म्हणजे निसर्गानं ओथून म्हणून काढलेलं जे अनेक वनौषधी आहेत, ते वनौषधी हे गुप्तधन याच्यामध्ये आहे. निसर्ग एक जादू आहे आणि ते जादू आणि ते आज विज्ञान एक जादूगार आहे. खरं आज विज्ञान जरी चंद्रावर गेलं, जर विज्ञान जिथं जाऊन थांबतंय तिथं अध्यात्म काम करत असतंय. अध्यात्म म्हणजे कोणतं? आज साधू संत इथं आले, त्यांच्या पदस्पर्शानं जे पावन झाली भूमी, ती पावन भूमी झाल्यानंतर आमचा देश सुजलाम सुफलाम सुख समृद्धी लाभत असते. त्या सत्पुरुषांचा पदस्पर्श प्रत्येक ठिकाणी झालेला असतोय आणि ते परिस्पर्शच असतोय. त्यामुळं आमचा देश सगळ्यात महान, छान आणि बलवान ते होणार आहे. ह्यात काय नक्की कोणाचा काय प्रश्नच येत नाही. असं म्हणजे येता आत्मविश्वासानं मी सांगतोय की अशी ही माणसाची अवतारी पुरुष म्हणून ते एक भगवंताचा अवतार म्हणून इथं आलेलं असतंय. आणि खरोखरच जी माणसं अध्यात्म जाणणारे आहेत, मानणारे आहेत, त्या माणसांनाच या माणसांचं दर्शन होत असतंय आणि हे असं दर्शन घडल्यानंतर तो आपल्या जीवनामध्ये धन्य पावतोय असं मला सांगायचं आहे.
धन्यवाद साहेब, तुमचा टाइम दिल्याबद्दल 2 मिनिटं. आणि आपण आता पुढं कार्यक्रमाला चालू करणार आहोत आणि विद्यासागर महाराज पण आता येतील थोडक्यात, आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. थँक्यू. गडावर महाराज येणार होते. मग महाराजांना आम्ही विनंती केली की वनस्पती शास्त्रामध्ये ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं, ज्यांना खूप सारं त्याच्यामध्ये ज्ञान आहे, असे नागू वस्तादांना पण आम्ही विनंती केली. आज आम्ही आमचे जाधव साहेब, मी, वस्ताद आहे, महाराजांच्या विद्यासागरजी महाराजांच्या सोबत गडावर आहे. आता पुढं वनस्पती वगैरे जे काय औषधी वनस्पती आहेत ते बघणार आहोत. आणि रामाचा वाडा जो 10,000 वर्ष जुना आहे तोही आम्ही कालच बघितला. ते जाधव साहेबांच्या कृपेने आम्हाला बघण्याची इच्छा मिळाली. KT शेलार सरांसारखे संशोधक तिथं आम्हाला मिळाले. थोड्या वेळात आपण तिकडेही जाऊ, तेही बघूया. आणि कळसणावरने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो. धन्यवाद सर, थँक्यू. आणि ताप वगैरे असला तर सुद्धा एका पाण्याच्या कडानं ताप सुद्धा कमी होऊ शकतो. ही रात राहणे फक्त रात्री याचा वास असतो. आणि दिवसभर असं मोकळं असतं, रात्री झाले की फंद अत्यंत सुवासिक असे वास. आणि जे भुजंग वगैरे सर्प असतात ते सुद्धा यांच्या वासासाठी पुरेसं आहे. आणि ज्यांना म्हणजे निद्रा नाश करायची एक शक्ती ह्या रातराणीमध्ये आहे. याला दगडी पाला म्हणतात. एक दांडी हा शब्द याला मराठीमध्ये. एक दांडी याचा अर्थ काय, एकच दांडा असं वर असतोय आणि त्या दांड्याच्या प्रमाणे औषध दिलं जातंय. हे जर 2-3 पानं रोज नित्य घेतली तर मधुमेह सुद्धा आटोक्यात येत असतोय. थोडं म्हणजे दुर्मिळ औषध. अगोदर आपलं जे जखमेवर सुद्धा हेच लावायचं, अँटीसेप्टिक म्हणून हेचाच वापर आणि आजही आहे. आणि जे वडर लोक अगोदर दगड पडत होते, दगड जर फुटला नाही तर ह्याचा चोथा करून असं पिळल्यानंतर तो दगड फुटायचा. म्हणून हे पाषाण भेदी म्हणतात, एक दांडी म्हणतात, आणि दगडी पाला म्हणतात, आणि टिक्क्याचाही पाला म्हणतात. किडनी स्टोन खडे सुद्धा पडून जातात. मुलांच्या डबा रोगावर त्याचा फळाचा उपयोग होतो. डबा म्हणजे श्वासोच्छ्वास बंद होतोय, पंपिंग होत नाही त्यांचं. त्या डबा रोगावर या फळाचा उपयोग केला जातोय. अत्यंत सुवासिक फुल असं आहे. म्हणजे झाडाचं आता हे आहे ना, त्या फुलाचा काढा करून नंतर द्यायचं ते मुलांना. आणि तो पेरू आहे. पेरू ही एक शक्ती आहे. ज्यांचे दात हलके आहेत, ज्यांचे दात हलतात, ते दात घट्ट होण्यासाठी पेरूचा पाला खातात. आणि जे अत्यंत पेरू खाल्यामुळं बद्धकोष्ठता राहत नाही, संडासला रोजच्या रोज साफ होत असते. आणि पेरू आपण जे अल्कोहोल काही लोक घेतात त्याची निशासुद्धा ते पेरूच्या पाल्यानं निघून जात असते. असं हे पेरू दुर्मिळ औषध आहे ते. क्षार म्हणतात त्याला. आघाडा अपामारक क्षार. 12 रोगावरचं औषध आहे हे. गणपतीला का व्हायचं असतंय, प्रत्येक माणसाचा त्याला स्पर्श व्हावा आणि त्याचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून हे अपामारक क्षार हे नाव त्याचं पडलेलं आहे. आणि उंदीर विषयावर आणि घुशी चावतात त्यांच्यावर हेच औषध दिले जाते. आणि अपामारक क्षार उशिऱ्याला जे डोळ्याला औषध घालत होते त्या ह्या पाल्याचा रसच घालत होते. म्हणजे डोळे नेत्र तेज होतात, डोळ्याचे सगळे विकार नाहीसे होतात. म्हणून त्या गणपतीला सुद्धा आवडलेला आहे. 14 विद्या 64 कलाचा गणपती, त्याला जोरा आणि आघाडा आवडलेला आहे. आणि अग्निशिखा म्हणून एक वनस्पती आहे, ते दुर्मिळ आहे. ते साहेबांच्याकडं तिथं चंदगडला आम्ही दाखवलंय. ते अग्निशिखा म्हणजे राम रावणाच्या युद्धामध्ये बाण लागल्यानंतर हनुमानने उड्डाण करून जे संजीवनी आणली त्याचं नाव अग्निशिखा. आणि त्याला कळ लावी हा असा मराठी शब्द आहे. आणि त्या कळ लावीचं औषध लावल्यानंतर ते बरं होते. तुम्हाला दाखवले. आणि या भागात इथं आहे हा फणस आहे. फणस बाहेरून काटे, आत मधाचे साठे. आणि फणसाचा जर चिक लागायचा नसेल तर त्याला तेल लावायचं
आणि मग चिक लागत नाही आणि सगळ्या पोटाच्या तक्रारीवर हे औषध चाललेलं असतंय. काही गैरसमज होतो ना, ते फणस खाऊ नका, वाळू खाऊ नका म्हणतात. ते काहीतरी आमच्यासारख्या थोडी माहिती असणारे लोक सांगतात. नाहीतर फणसासारखं औषध नाही. फणस बाहेरून काटे आणि आत मधाचे साठे असं हे फणस. आणि 1000 वर्षे याचं जे लाकूड आहे सागवानच्या जोडीचं हे लाकूड आहे. एवढं दुर्मिळ लाकूड आणि असं लाकूड आणि एवढे सुपिरियर कुठलंही लाकूड नाही. सागवान नंतर हे फणसाचं लाकूड. हा, फर्निचरसाठी. सूर्याचं झाड आहे. जर कोणाला सरकार महाग लागलं असेल तर ती झाड त्यांना लावलं की ज्योतिषशास्त्र सांगतं. हा बेहडा म्हणतात. बेहडा, आवळा बेहड. हा, आवळा, बेहडा आणि आवळा, हिरडा शिरडा, हा तीन. हा, ह्या त्रिफळा तयार होते. मला हेळा हा असा शब्द पडतोय. हेळा म्हणजे अस्थमा. अस्थमाचे सगळे रोग ह्या त्या शेंगेच्या रसामुळं कमी होऊन जातात. हा, ह्याला हेळा म्हणतात. हेळा, शिरडा आणि आवळा म्हणजे हे त्रिफळा चूर्ण. वात, पित्त, कफ हे समतोल राहतंय म्हणतात. हा, शकुनी म्हणजे सगळ्या रोगावरचं औषध आहे ते. आणि अत्यंत चांगलं दुर्मिळ असं सगळीकडे आहे. आणि हे निर्गुंडी म्हणतात त्याला. निर्गुंडी म्हणजे निंगड. निंगड असं औषध आहे जो आता डिटॉल तयार केले जाते. डिटॉल ह्याच्यापासून तयार केले जाते. आपण ज्या शेवटच्या क्षणी जातोय अंत्ययात्रेला गेल्यानंतर ह्याचाच वापर होतोय. का तर ते जंतू घरापर्यंत पोचू नयेत. हे एवढं दुर्मिळ औषध म्हणून ह्याला उसलक्की म्हणतात. आणि जे श्वासोच्छ्वास बंद होत असला तरी सुद्धा उसलक्की म्हणजे चोळलं तरी सुद्धा त्याचा श्वास सुरू होतोय म्हणून उसलक्की. ऊस म्हणजे लक्की असं ते एवढं असं. हे वेगवेगळ्या दुखण्यावर आणि हरण्यावर बी औषध आहे. हा, हरण्यावर ते जरा पट्टी बांधायला पाहिजे. हरण्यावर ते आमचं ह्याचं सुद्धा चालते ना, तंबाखूचं पान बांधायला चालतं. ते बी चालते. तंबाखूचं पान आपलं ते आणि एक मोठं फळ असते काय शेतात लावते. इंद्रायणी असेल. इंद्रायणी मोठं रंगीत. काही तुळस, बहुगुणी तुळस. भगवान श्रीकृष्णाची सुद्धा शक्ती यातनं सांभारली. भगवान श्रीकृष्ण सुद्धा तुळशीच्या पानानं त्याचं वजन काट बरोबर आलं म्हणून राधाकृष्ण बोलो राधाकृष्ण म्हणतात. हे फक्त तुळशीची शक्ती. तुळशीची शक्ती ज्या पुढं तुळस आहे, देवळावर कळस आहे, अशा घरात सुख समृद्धी जास्त लाभत असते असं हे तुळशीचं शास्त्र सांगते. ही कृष्ण तुळस आहे, राम तुळस आहे, कापूर तुळस आहे, पंढरपुरी तुळस आहे. 5 प्रकारच्या तुळशी आहेत. यातली ती कृष्ण तुळस ही. हा, गुगुळ चाफा. हा, गुगुळ चाफा ह्या चाफ्याचं औषध असं आहे. युनानी ग्रंथामध्ये वानर ज्यावेळी डिलेवरीला बसलं त्यावेळी डिलेवरी होत नसताना दुसरं वांडर जाऊन त्याचा पाला मोडून आणून त्याच्या तोंडात घातलं म्हणे. म्हणजे ग्रंथामध्ये उल्लेख. आणि त्यामुळे ती प्रसूती व्यवस्थित झाली असं म्हणून याला गुगुळ. गुगळात एक जण म्हणतात नाही, हे गुगुळ असलं अत्यंत चांगलं. आणि ह्याची साल वरून खाली काढली तर उलट्या होतात आणि खालून वर काढली नुसतं जुलाब होतात. आणि ह्याची जी शेंग आहे, नाक साप चावल्यानंतर सुद्धा त्या शेंगेचं जर मलम लावलं तर नाक सापाचे सुद्धा विष उतरते. आपण आता ते प्रयोग करू शकत नाही. हा, म्हणजे हो. अत्यंत दुर्मिळ, अनेक वर्षे राहणारा, अनेक साधू संत महंत इथे राहतात आणि देव दानव इथे त्यांची वस्ती होत असते. आणि पिंपळाच्या पानातून पिंपळा खालीच असतात देव दानव. वैशिष्ट्य संकल्प करून झाड लावले, ह्याला जटा फुटलेली आहे. देव दानव आणि इथे राहतात. आणि दुसरं, ज्या मुलांची वाचा जाते
जीभ चालत नाही त्या मुलांना याची पत्रावळी करून जर गरम भात आणि दही घातलं तर त्याचा अंश ओढून घेते, त्या मुलाची वाचा सुद्धा होते आणि त्याची स्मरणशक्ती चांगली राहते. हा बोगनवेल आहे. बोगनवेल रोज एक पान खाल्लं तर मधुमेह अटॅक येतो. हा बोगनवेल ते पाच. आता गोव्यातनं बाहेर पडल्यानंतर पुन्हा पुन्हा टू बी कंटिन्यू. हा हिरडा, तो बेडा आणि पुढे आवळा आणि हे तपशाचं झाड म्हणतात त्याला. त्याची दोरी वळून तापा वगैरे बांधतात. वनस्पतीचा माहिती करून देत आहेत आता महाराजाबरोबर. आता आपण बघून घेऊया कोणकोणती माहिती आहे कुठले म्हटलं? त्याच्याबद्दल. हे तपशा हे ग्रामीण शब्द. तपशाचं झाड. तपशा म्हणजे तापावर औषध पूर्वी बांधत होते म्हणून त्याला तपशा असं म्हटलं त्यांनी. आणि ते जे आहे ते सारीवा. हा सावरी गिडा अंतर सावरी गिडा. हा सावरी गिडा. हो हे आपलं गंजीन आहे. गंजीन तेल अनेक रोगावर त्याचं औषध काढलं जाते. त्याचं तेल काढते आणि सांधेदुखी पायदुखी ह्याच्यावर ह्याला गंजीन असं म्हणतात. गंजीनचं तेल बेळगावला काढलं जाते जोरात मोठ्या प्रमाणात. हे जांभूळ आहे. जांभूळ आज मधुमेहावर जंबुदी कल्प जो वापरला जातोय त्याची रोज एखादं पान खाल्लं तरी सुद्धा मधुमेह आटोक्यात येतोय. आणि जांभळाचं जी साल आहे, सालीचा रस स्त्रियांच्यासाठी फार मोठं वरदान असं आहे. आणि वर गेले ते समुद्रवेल म्हणायचा तो. हा मोठ्या पानाचा तो समुद्रवेल त्याचं नाव आहे. त्याला दारुक ग्रह म्हणतात त्याला. त्याला समुद्रवेल मराठीत म्हणतात. काय इलाज काय त्याचं ते पोटाच्या तक्रारीवर. सगळ्या आणि हा आवळा. आवळा म्हणजे अमृतफळ. आज जे च्यवनप्राश आहे, च्यवनप्राश याचंच होतं. जो आवळा आता ते आमच्या एका सद्गुरूने म्हणजे जाधवर साहेब सद्गुरूने आवळ्याचे आम्हाला औषध सांगितले. मी वैद्य असलो तरी आमचे राज्यवैद्य आहेत. त्यांनी सांगितले रक्तवाहिन्या शारीरिक 26,000 ज्या रक्तवाहिन्या आहेत ते सुरळीतपणा येण्यासाठी आवळा घ्या किंवा आवळ्याच्या झाडाखाली बसा किंवा आवळ्याच्या झाडाची पूजा करा. त्यामुळं रक्ताभिसरण बरोबर चालते. म्हणून दिवाळीला आवळी भोजन सुद्धा त्या स्तुत्य मांडलेलं आहे. म्हणजे एवढे अमृत फळ असं म्हणजे च्यवनप्राश ह्याच्यापासून च्यवन ऋषी हजारो वर्षे फक्त या झाडामुळे जगले. हे काजूचं काजू हे संकरित आहे. त्यामुळं त्या पानात जरा बदल झालाय. वटवृक्ष हजारो वर्षे सगळीकडे सावळी देणारा, ऑक्सिजन बाहेर टेकणारा आणि पाण्याची भूमिका सुद्धा ती सांगत असते. आणि ज्या पानामध्ये जर अन्न ग्रहण केलं तर ते इतर पोटाचे आजारच होत नाहीत. स्त्रियांच्यासाठी संततीसाठी त्याचं बताशा म्हणून असते. म्हणजे लाल असं ते हे नाही फळ असं लाल बताशा होतोय. त्याचं ते चूर्ण स्त्रिया घेत असतात त्या संतती धारणासाठी. आणि ह्याचं जे चिक वगैरे आहे गुडघेदुखी वगैरे लागलेले जाते. आणि केस वाढीसाठी सुद्धा ह्याचा उपयोग केला जातोय. वटवृक्षासाठी काय त्याचा उपयोग आहे त्या बत्ताशे ते स्त्री धर्मासाठी आणि केसासाठी त्याचे जे पारंबे आहेत त्याचं. आणि दक्षिणेकडे जे मूळ गेलेलं असतंय तिथे एक आदिशक्ती निर्माण झालेली असते ह्या वटवृक्षामध्ये. म्हणून वटवृक्ष हा सगळ्यांचा सत्पुरुषांचा ज्ञान विज्ञानाचा अध्यात्माचा मुख्य आकाशवाणी केंद्र असल्यासारखं आहे ते. ते इतर सगळ्या म्हणजे पित्तनाशक आहे. त्याच्या फळाचा रस घेतला पित्तनाशक आहे. म्हणजे ओळ्या म्हणजे पिकलेलं असतंय ना ते बोंड आहे ते काजूचे गर होतात. आणि जे फळ असतंय त्याच्यामध्ये रस असतोय तो खायचा. आणि गोव्याला जे जाते ते काजू फेंडीला जाते. त्यात पारोसा पिंपळ, सोन पिंपळ आणि हा साधा पिंपळ 3 प्रकार. ज्ञानेश्वर महाराजांनी सोन पिंपळाखाली ज्ञानेश्वर केले आणि देवदेवारमानाचं इथं चाललेलं असते. आणि हे पारोसा पिंपळ हे फक्त रात्री विधी करण्यासाठी ते होमशास्त्रामध्ये वापरले जाते.
3 प्रकारचे पिंपळ आहेत. आणि ज्या मुलांची वाचा वगैरे जाते त्यांच्यासाठी पिंपळाच्या पानात दही घालून गरम भात दही पानावर म्हणजे हा, द्रोण करून हा द्रोण करून द्यायचं असते. दही त्यामुळे भात सुद्धा आणि लहान कोवळी पानं जर घेतली त्या माणसाचं आरोग्य 1 नंबरचं उत्तम राहते. त्यात फार मोठे एक ताकद बी असते त्याची. हा राजीगिरा जे झाड असते हा ते वाळवून मुळा काढायच्या, ते वाळवून कधी त्याची राख करायची. हा मोठ्या पातेल्यात पाणी निम्म घेऊन त्यात ती राख ओतायची, हा वरचा गाळ टाकून द्यायचं, खाली राहते ते लोण, हा, त्याचं हा. मीठ तयार होते. बरोबर ते मीठ वाळत ठेवायचं आणि ते लोणच त्याच्या आहारात वापरले की हार्टचे ब्लॉकेज निघतात. होय. लवकर जाणे मोकळे. म्हणून ते राजगिरीच्या एकादशीला लाडू खातात बघा. त्यातला थोडा सगळ्या सांस. जगात नाही, सगळ्या धान्यामध्ये हा सगळ्यात स्ट्रॉंग धान्य म्हणून जगामध्ये राजगिराला मानलं. आता ते आगाडा क्षार सुद्धा आता तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीनेच ते भाजून काढून नितळ केल्यानंतर आघाडीचं म्हणजे मगाशी आपण ते बघितलं ते हा, असते, ते जे आगाडा कांडी येते ती. हा, ते आगाडा क्षार सुद्धा आता ते राजगिऱ्याचा घस काढतात बघा तसंच. ती शोच आहे. शोच आहे. त्याचे निरुपयोगी झाड आहे ते निलगिरीचं. ते अत्यंत ते झाड सुद्धा लावायचं नाही. आता शासनाची बंदी आहे त्याला. त्याची कृपा याच्या खाली ब्रह्मा विष्णू महेशाचे वरदहस्त असणारे हे झाड. मात्र या जगामध्ये एक गूढ अशी विद्या आहे, त्याची फुलं दिसत नाहीत. याची फुलं अजिबात असत नाहीत, दिसत नाहीत, मात्र फळ मात्र भरपूर येते. याच्या मुळाचा चीर मारून जर खाली गडगं ठेवलं तर ते थेंब थेंब पाणी पडते आणि त्या सगळ्या शारीरिक जी उष्णता वाढलेली असते ते सगळे निघून जात असते. पिकल्या फळाचे भाजी करून खातात आणि शुभ कार्याला शुभ मंगलसाठी त्याचा दावक म्हणून करतात. ते खाली भीमशप्पाच्या मठाजवळ एक आपलं देवक म्हणून आहे, म्हणजे धव म्हणतात त्याला. त्याचं एक झाड आहे आणि मंगल कार्यामध्ये त्याचं शुभ सूचकता म्हणून हे घेते का ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय करायची शक्ती इथं असते. दत्त गुरु माऊली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ ही शाखा आहे यांची. ते खाली पाणी असतं. तेच मुळाचं पाणी. नाही पाणी लागते, बोर लागते. हे जर खाली मूळ आहे की नाही, मूळ काढायचं, त्याला चीर मारले की नाही पाणी गळत असते खाली. खाली ठेवायचं आणि त्यातनं पाणी गळून राहते. सगळ्या व्याधी निघून जातात. शिरीष शरीरामध्ये जे विषारी द्रव गेलेलं असते त्याला दुसरं काय नाव आहे? शिरीष, मराठीत शिरीष म्हणतात त्याला. त्याला दुसरं म्हणजे संकेश्वरीच्या भागात जास्त झाडं म्हणते संकेश्वरी झाड, आमच्याकडे म्हणतात शिरीषाचं पुस्तकी. आणि ह्याचं जे आहे त्याचं फूल अगदी सुगंधित असते. ते जर फुलं फुलले तर इथे एक एक मैलभर जात असते, एवढा वास असं. आणि शारीरिक जे आत विषाणू तयार होतात, बॅक्टेरिया आपण इंग्लिशमध्ये म्हणतात, ते सगळं नष्ट करते. एवढी चांगलं औषध आहे ते. म्हणजे पानं. हो हो हां ते सिरीजच आहे का ते? नाही नो नो. पोपई असं त्याचं नाव असते. त्याला त्यात पाणी साठलेलं असते. असं फूल मारले का नाही त्यातनं पाण्याची पिचकारी बाहेर जात असते. आणि ते जिथं असतं तिथं पाण्याचा अंश जर खाली लागून असतो तिथं. आता ते मोठं फूल असतंय त्याच्यात पाणीच भरलेलं असतं. एवढं असं पाणी आहे बघा त्याच्यात, त्या फुलामध्ये भरून. एखादं फूल आणतोय, ते एखादं फूल काढून घेऊन या. औषध त्याचं काय आहे? त्याचा औषधी गुण काय आहे? औषधी गुण पोटाच्या तक्रारी जास्तीत जास्त तेच वापरतात लोक. हे? हो, त्याचं जे रसायन काढतात. पाणी. हां रस. पाणी. आणि म्हणजे जर पाण्याचंच औषधासाठी हां औषधासाठी हे हे वापरतात. पाणी. हो, आता हे बघा की हे हे कसं आहे बघा. हा करा. ते मोठ्या ह्याच्यामध्ये जास्त पाणी असते. आता हे नाही, आता पुढं ते अंगावरचं जरा पिशवी आहे काय. नाही नाही नको असं दे. काय होत नाही. काय चिकट असते का ते?
नाही नाही. मग काय होत हा नाही. हा बरोबर. इसब गड्डा, हा गड्डा काही लोकांना त्वचा रोग झालेला असतोय, तो जाळायचा आणि त्याची राख, तुम्ही मग सांगितलं का नाही तसे राख घ्यायची, त्याला इसब गड्डा म्हणतात. इसब गोल याचं वे नाव पडते ते. इसबगोल. हा मग त्याचं ते इसबगोलचं अर्क काढून आता ते पोटाच्या निराळ ह्यातलं हे सोरायसिसवर म्हणजे त्वचाच्या रोगावर आता नायटा वगैरे आता होते. इथे हा नायटा गज वगैरे, करणं, हा बाकीचे गजीकरण वगैरे यासाठी याचा हे इसब गड्डा आहे हो. ते असं आहे बघा. इसबगड्डा. ठीक. हो येते. आता बी घेऊ शकता. सगळ्या रोगाचा काका बिब्बा, हा सगळ्या रोगाचा बाबा. बिब्बा बिब्बा पडलं काय बिब्बा बिब्बा हा बिब्बा हा सगळ्या रोगाचा बाबा आणि आयुर्वेदमुळे कुणाला होत नाही धोका. बिब्बा खायचं मी प्रात्यक्षिक मॉरिशसमध्ये करून दाखवलं. हा मग मॉरिशसमध्ये भारतातनं एकमेव प्रसिद्ध केले जगाचं आयुर्वेदिक औषधांचं झाडांचं, तिथं मॉरिशस मध्ये बिब्याचं प्रात्यक्षिक दाखवलं त्यांनी. आणि तिथे बिब्याचं प्रात्यक्षिक मी करून दाखवलं. बिब्बा अगोदर खोबरं खायचं आणि त्याचा कच्चा बिब्बा मी खातो आणि ते गिळायचं, सगळ्या व्याधी कसल्या बी निघून जातात. जे पहिलं खोबरं बिब्बा खायचं आणि परत बिब्बा. हा सगळ्या रोगाचा बाबा का कच्चा पाहिजे. कॅन्सर सुद्धा त्यांना निघून जातो. पण तो कोण करत नाहीत, भितात लोक. बिब्बा लागतोय मला, ते बिब्बा उठतोय लागतोय. नाही. मग आम्ही काय करतो, खोबरं खायचं, ती जीभ ओठावर फिरवायची, तुम्हाला बिब्बा काही करत नाही. वाळलं खोबरं हे सोपं औषध. मी ते मॉरिश प्रात्यक्षिक करून दाखवलं. आणि कुरडू, इथं कुरडू मला दिसेना कुठं. हा कुरडू, कुरडू स्टोन व्हील त्याचं औषध केलंय. स्टोन व्हील त्याचंच आहे, स्टोन व्हील म्हणतात त्याला. आणि ते कुरडूच्या बिया आणि खडी साखर जर दिली, ते मुतखडे सगळे बारीक पडून जातात. मूत्र रोगावर अत्यंत जालिम औषध आहे ते कुरडू. कुरडू माहिती आहे ते? आणि असं बारके हा एवढे फुल असतात, हा आपले बरोबर, कोंड- ते गारेगार सारखं पहिला असतं. त्याचे की नाही, कोंड्याच्या भाकऱ्या हा बरोबर बरोबर खरं आहे ते. आणि ते माळावर जास्त असतं ते. हो हे डोरली वांगी म्हणतात त्याला. दातासाठी. हा हे कंठहारी सुद्धा म्हणतात. आणि नजर पण वाईट आहे. ह्याचा काढा जर घेतला तर माणसाची उष्णता सगळी निघून जात असते. वांग्याचं काढा. हा त्याला काटे वांगी बी म्हणतात. हो काटे वांगी, डोरली वांगी, 3 प्रकारची. हो हो. आणि दाढ दुखीवर ते धरलं जाते. तेच ते दाढदुखी हा, काढतात. सगळे रोग. हो दाढ दुखीवर तेच औषध देतात काही लोक. वांगी पळसाला पाणी 3च. पळसाची फुले हे अत्यंत गुणकारी. पळस पापडी स्त्रियांच्यासाठी चांगला आहे. आणि त्याची फुले ज्या माणसाला लघवी साफ होत नाही, त्या लघवी दोषावरही पळस देतात. आणि पळसाचा डिंक देतात. आणि पळसाच्या पानावर जो माणूस जेवतो त्याला पोटाचे आजार होत नाहीत, म्हणून पळसाच्या पानाची इस्त्री अगोदर करत होते लोक. त्यामुळे ते कुठलं अन्न बाधत नव्हतं. आता महाराज काय झालंय, वाढणारा एका ठिकाणी असतोय आणि जेवणारे फिरत असतात. वाढणारे एके ठिकाणी, जेवणारे फिरत असतात. पूर्वी काय होतं, जेवणारे एके ठिकाणी, वाढणारे सगळीकडे फिरत होते. मग त्यावेळी त्या लोकांना पोटाचे आजार झाले हो. उभारून खाल्ल्यामुळं ते अन्न, पाणी आणि हवा हे मिश्रण बरोबर होत नाही. त्यामुळं अपचन सुरुवात झालं म्हणजे डॉक्टरकडे जायचं झालं. त्यासाठी पूर्वीचं जे होतं तेच बरोबर. आता मगाशी तुमच्या माघारी आम्ही सांगितलं, तुमचं आगमन हे पुण्यभूमी आमची झाली. ज्या देशामध्ये पाप वाढलेलं आहे, सगळ्यांचं नाव मी घेत नाही, पाप वाढलेलं आहे, ते पापाचा नाश करायला तुम्ही जे अनवान येता, ते आर्थिक आमच्या जमिनीला होतंय, ही भूमी पवित्र होते, हे परिस्पर्श तुमचा होतोय. म्हणून आमचा मेरा देश छान आणि महान आणि बलवान देशात जगात त्याची कीर्ती होणार आहे. हे फक्त तुमच्या सत्पुरुष साधू संत महंतांच्यामुळं. या आहेत नाही,
त्या दक्षिण भारत महिला परिषदेचे अध्यक्ष वीर महिला मंडळाचे अध्यक्ष आहेत दक्षिण हा. भारताच्या पूर्ण अर्चनाताई मुगदुम त्या रांगोळीचे आहेत म्हणजे त्यांची टीम आहे रांगोळी काय ते उपरीचे आहेत घोसपेडीकरच आहे जयसिंगपूर समडोळी वळवडे ही सगळी टीम आहे त्यांची ती सगळी दक्षिण भारत आम्ही महिला महिला मंडळ है ना औरत यही तो हमारा एक भारत हे है. आहेत की नाही हे असे व्यक्ती आहेत की एकमेव भारताचं पूर्ण जगामध्ये आयुर्वेदिक झाडांचा प्रात्यक्षिक दाखवणारी एकमेव व्यक्ती वेगवेगळ्या देशामध्ये प्रतिनिधित्व करून आल्यात आणि बऱ्याच कॉलेजचं की नाही आयुर्वेदिक औषधाचं काम ह्यांनी करतात. म्हणजे ह्या मला इथे भेटतील म्हणून मी ह्या सामानगडावर आलो. मला काही सामानगडावर आहार करून फिरायचं नव्हतं, बघायचं नव्हतं. मला आयुर्वेदिक झाडांचं औषध ज्ञान करून घ्यायचं होतं. आता जवळजवळ आम्ही 100 आयुर्वेदिक झाडांचं ज्ञान करून इथपर्यंत आलोय. ते तुमचं नाव इथे विचारलं नागेश चौगुले. आता देशभूषण कॉलेजला बी आहेत. हा, दोन तीन कॉलेजवर मी काम करतोय. दोन-तीन बॉटनी गार्डन सुपरवायझर. आणि कुठल्या देशाला आता मॉरिशस मॉरिशस, सिलोन करून आल्यात आणि दोन तीन ठिकाणी जाऊन त्यांनी प्रत्यक्ष हे सगळं श्रेय येत आहे बघा. यांच्यामुळे मी माणसात आलो आणि यांनी सांगितल्यामुळे आमच्या निलजीचे पोलीस पाटील आणि मुत्ताळचे मामाने इथं आणलं. कराडीचे मी ज्यावेळी सर्व्हिसला होतो साहेबांच्या जवळ त्यावेळीपासून माझी ओळख त्यावेळीपासून एवढं की बऱ्याच मंत्र्यांना बऱ्याच आमदारांना मारलेली बे बघतो. प्रामाणिक व्यक्ती एक प्रामाणिक व्यक्ती खरोखर तुम्ही रांगोळीसना महिला मंडळाला स्वस्तिकची रांगोळी आमच्या ह्या किल्ल्यावर निघाली असं मी जाहीर करतो आणि तुमच्या रांगोळी काढली. एकदम तुम्ही मार्का पाहिजे म्हणून ओळख करून दिली. नाही सोडा कारण आता जर नित्य घेतलं तर ज्या माणसाला मुतकडे व्हायची जी सवय असते ते निघून जात असते. रक्तस्रावाचं जर असेल तर मेथीचा आहार तुम्ही आहारात घ्या. मेथी अशी एक वनस्पती आहे. मेथीची भाजी त्या माणसांना वयोवृद्धांना प्रोस्टेट ग्रंथी होतात. त्याचं दोन्ही जांघेत पुरुषांना आणि महिलांना लघवी बाहेर टाकायचं कार्य करत असते. आणि ते जर त्रास सुरू झाला मग थेंब थेंब लघवी होते. थेंब थेंब लघवी कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये किंवा लॅबमध्ये त्याचं निदान होत नाही. मात्र तुम्ही मेथीची भाजी नित्य जर घेतला तर पूर्वीसारखं तुम्हाला लघवीची क्रिया सुरू होते. ही सोपी औषध हे तुम्हाला कोण सांगणार नाही. आता एखादं भाजी घ्या, रस घ्या. मेथीच्या भाजीमुळं अनेक रोग जातात. मधुमेह आटोक्यात येते, ब्लडिंग कमी होतंय, सगळं होतंय ते. मेथीची भाजी सगळ्यात उत्तम औषध आहे. त्याने मुळव्यात सुद्धा बरे होऊन जातात. आपल्या शक्तीने करायचं. मी पण 1.5 महिन्याचा एकोणच आहे पप्पांच्याकडे. आयसीत डॉक्टर की ओम ऋषी परमपूज्य करायला बसतात. प्राथमिक उपचार म्हणून तुम्ही एवढं करू शकताय, जी मेहंदीचा जो पाला आहे तो चेचायचा आणि त्याचा एक अर्धा चमचा त्याच्या त्या रक्तस्रावाच्या आधारे थोडंसं ते रस द्यायचा त्या बाईला. रक्तस्राव साधारणतः ताबडतोब थांबतोय असं एक माझा दावा आहे. काही लोकांना सांगितलं त्याप्रमाणे गुण आलेला आहे. असं म्हणजे कसं रक्तस्राव आता काही लोकांना कापलं तर थांबत नाही, त्यांना साधं द्यायचं. मेहंदीच्या पाल्याचा रस द्या. मेहंदी असं एक औषध दिव्य आहे, ज्या बायकांच्या सुद्धा सौंदर्यामध्ये भर घालणारी वनस्पती आहे. मेहंदी भूत पिशाच करणी बाधा म्हशी दूध द्यायला सुद्धा मेहंदीचाच पाला उपयोग पडतोय. मेहंदीच्या फुलाचा भूमी देतात. ते महिलांना आता असलं आयुर्वेदिक काय चालत नाही. त्यांना फेरन लावली मेडशिंगी म्हणतात आमच्या साहेबांच्याकडनं, त्यांना मी देखील आहे. मेडशिंगी म्हणजे हे मेंढ्यासारखी शिंग असतात त्याला आणि एक पान 4 लोकांना पुरवत आहे. एवढंस पान खाला तर मुठभर साखर तुम्ही खावा. किती? मुठभर. गोड लागत नाही. 1 किलो खावा, गोड लागत नाही.
3 तासापर्यंत तुम्हाला साखर गोड लागणार नाही. आणि कुठल्याही लॅबमध्ये गेला साखर नेल म्हणून तुम्हाला दुसरी इंजेक्शन देतील, परंतु ही एवढी शक्ती मोठी आहे. त्याला मधुमेहारी म्हणून 999 रुपये घेऊन कर्नाटकामध्ये ह्याची पावडर विकली जाते. मधुमेहारी म्हणतात त्याला, म्हणजे मधुमेहावर उत्तम असं काम करणार. मेडशिंगी हा मेडशिंगी म्हणतात, मेंढ्यासारखी शिंग म्हणून मेडशिंगी. आता जर खरोखरच तुम्ही जर त्याचं ट्रायल जर बघतो म्हटला तर धाडशी असणाऱ्याने घ्यायचं, खायचं. नाही अपाय काय होणार नाही. हा हे तुम्ही खावा. जरा द्या त्यांना. साखर आहे ना हो? साखर बिकर आणलाय की नाही? गोळ्या कुठे तुम्ही? पण जरी वास घेतला बघा की अत्यंत कडू. सगळे तुमचे सोराशेचे आजार जातात त्यांना. त्वचा रोग. हा त्वचा रोग सगळे जातात. आता अंगाला रात्री खाज सुटणे जे असते का नाही सगळं कमी. नाही ते एकच दिसलं घेतलं मी आता. हा सोऱ्यासिसवर हे टाकाळा म्हणतात त्याला. हा परंतु वंशलोचन शीतोपलादी चूर्णामध्ये ह्याचे डोळे वापरतात. पण असं आयुर्वेद मध्ये नाव सांगितलं. वाचले मी. हा वंशलोचन म्हणतात. स्किन डिसीज साठी अगदी उत्तम औषध आहे. आणि याच्यातला जर बिदरपेटी मधलं जर चुना एक नाचण्या एवढा जर घेतला तर बंद पडलेली लघवी फळाला होऊन जाते. म्हणजे एवढं औषध चांगलं आहे त्याला. म्हणून भगवान श्रीकृष्णाने ह्याचाच पवाका केला तर ह्याच्यात सानिध्यात तुम्ही राहावा. आयुर्वेदिक शास्त्र. हा आयुर्वेद शास्त्राप्रमाणे. हे वंशलोचन म्हणजे बेटच हो. हे बेटच. आणि हे जे आहे हे जे आहे का नाही डोंगरची महिना एकच महिना करवंदे याचा जर रस दिला ज्या स्त्रियांना गर्भपाताची सवय असते ते गर्भ स्थापनेसाठी ह्याचा जो लगदा काढून त्यांना द्यायचा असतोय, म्हणजे पोटावर लावायचा असतो पानाचा रस. पानाचा रस. त्यामुळे तो रगवा बरोबर बसल्यानंतर गर्भपाताचं जे संकोच असतं ते निघून जात असतं. तर लोकांचं आरोग्य चांगलं राहायसाठी हे डोंगरची महिना एकच महिना. अतिबला हा शक्तिवर्धक. आता ह्याचे जे हे घेतला तर हे चिकट असते. चिकट म्हणजे ज्या माणसाला शक्ती भरायला पाहिजेत त्याचं चांगलं व्हायला पाहिजेत म्हणून ह्याला अतिबला असं शब्द आहे. अतिबला ह्याचं नाव आहे. बला अतिबला. बघा असं चिकटून बसते. असं माकडमारी म्हणतात हे. हा पांढऱ्या फुलाचं हे आम्ही तिकडं हे काँग्रेस जनता दल तिकडं काँग्रेस हे दिल्लीला नाही. हे माकडमारी म्हणतात त्याला. माकडमारी म्हणजे माकडाची ज्यावेळी तब्येत बिघडते त्यावेळी माकड तेच खात असते म्हणून त्याला माकडमारी. कशाची बी तब्येत चांगली व्हायसाठी खाल्ले चालते. होय सगळ्यांना आपण ते उसातली गांधारी असा शब्द आहे त्याला. काँग्रेस नव्हे. होय ते उंच असते हो. हा उंच असते. हे कुंकुमाचार्य म्हणतात त्याला. कुंकुमाचार हे कार्बन डायऑक्साईड नुसता सोडत असते. हा हे अपायकारक असते. कार्बन डाय आणि ऑक्सिजन त्याचा संयोग झाला की आग लागते. हे कुंकुमाचार म्हणून बारीक ज्यावेळी कुंकुवामध्ये याचा भाग जास्तीत जास्त त्याचे फळाचा घेतात ते. त्याला सेंद्री असं दुसरं टोपण नाव आहे. हा औषध आहे परंतु ते अपायकारक आहे. ते हे असे आहेत हे फळं आहे तुम्ही ते असं. हा हे कुंकुवासारखं लाल भडक असते ते म्हणून ते पूर्वीपासून ते कुंकू असं म्हणतात. ते असं हे लाल होते ते. हा पिकायला पाहिजे.
ते जे वाकेरी भाता म्हणतात त्याला, वाकेरी भाता. हे बारीक पाण्याचं ते वाकेरी भाता म्हणतात त्याला. ह्याचा गड्डा साधारणतः 15 ते 20 फूट खाली असतो आणि ह्याचं नुसतं चूर्ण जर घेत राहिलं तर कसलाही मधुमेह कमी होते असं पुस्तक सांगते. वाकेरी भाता याचं नाव आहे, वाकेरी भाता. त्याला असा एवढा मोठा तुरा येतोय फुलाचा. हे 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 वाकेरी भाता. हे दाखवायसाठीच साहेबांना मी विनंती केली. हे दुर्मिळ औषध या भागातलं. हे दुसरीकडे कुठे मिळत नाही का इथंच नाही. भागात आहे? ते आपोआप नैसर्गिक तयार झालेलं आहे, अगोदर लावलेलं नाही कोणी. हा. वाकेरी भाता. आता ते सगळे गेले बघा, ते वर गेले बघा, हा, ते सगळं ते तेच आहे. वर झाडावर गेले ते सगळे वाकेरी भाताच बघा. ते हा वेल बघा, वेल आणि झाड हे काही कळत नाही. वाकेरी भाताचं नाव. ते एवढं दुर्मिळ औषध आहे ते. नूलमधले अवली या सिद्धपुरुष होऊन गेले. त्याने इथे येऊन जिवंत समाधी घेतली. आपण तिथे जाऊ. किल्ले सामानगड भीमशापा, गाय वासरू त्यांचं चिन्ह आहे. श्री सत्पुरुष भीमशापा महाराज. तो काय ओम आकार झाला इथं. ओम आकारामधनं ओम नम शिवायपासनं हे सेंटर इथं आलं. आणि अवलिया सिद्धपुरुष किल्ले सामानगडामध्ये इथं अवतरले. ते कसबा नूलमध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्याने इथं येऊन स्थायिक झाले. हे 23 एकरचा प्लॉट आहे. शासनानं त्यांना बहुमोल देणगी दिलेली आहे, बक्षीसपत्र केलेलं आहे. सांगत होतो बघा. हे पान बांधायचं. नाही बरोबर आहे ते. नाही महाराज म्हणतात ते बरोबर आहे. चिमग्याला त्याच्याबद्दल करतात ते. हे एरंड पान बांधायचं. जरा भाजायचं. तेल भाजायचं आणि ज्यांना झोप लागत नाही त्या माणसाने डोकीला बांधून घेऊन ते बी झोपायचं. घेतात आणि हरण्याला बी बांधतात. हरण्या तरी उत्तम औषध आहे. तेल जरा उगाच टाकायचं आणि ते हरण्या बांधून ठेवतात. महाराजजी तिथे गाठ होते माहिती आहे? बायकांना ते एक त्याच्यावर पण ते काय काय झालं? रस काढून घेतो ना, बायकांना गाठ होते स्तनामध्ये वगैरे. त्याला ह्याचं रस काढून ते हे करतात सकाळी सकाळी अनस्फोटी काय देतात. त्याला रावण हस्त असं नाव म्हटलेलं आहे. रावण हस्त. हा, रावण हस्त मराठी पुस्तकी ज्ञानमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये त्याला एरंड म्हणतोय आणि ते शिमग्यामध्ये हेच बांधले जाते. हा, इथं कुठं त्याला- माका दिसतोय का बघा. माका दिसला नाही हो. माका विचार घे. तेच आहे की. हेच आहे. आणि एरंडेल तेल हेच घ्यायचं. एरंडेल तेल आठवड्याला, महिन्याला, 15 दिवसाला. ज्यांना बद्धकोष्ठता आहे, बद्धकोष्ठता म्हणजे संडास साफ होत नाही माहिती माहिती. किंवा ज्यांना मळव्या, ते एक दांडी ते. दगडीपाला. त्याला एक दांडी आम्ही म्हणतो. ते दगडीपाला ग्रामीण शब्द झाला. खेळायला जास्त वापरतात. ते झालाय मग अशी विषय. हे गोकर्ण आहे, गाईच्या कानासारखं का. गोकर्ण याला अपराजिता असे दुसरे नाव आहे. आणि त्याचं अपराजिता हे औषधासाठी चांगलं आहे. आणि त्याचं निळं, पांढरं आणि दुसरं एक पिवळे संमिश्र, पिवळं नाही, 3 प्रकारची ही गोकर्ण फुलं होत असतात. गोकर्ण याचं काय हे औषध आहे? महादेवाच्या पिंडीवर. गोकर्ण चूर्ण म्हणते ते हे काय नाही. हा, गोकर्ण चिवराच हे हे सगळं? हे गोकर्ण चिवरा. झेंडूची पीत कांद्या उठल्यावर रस लावते. झेंडू हे मधुमेह अटॅकात आणते. झेंडूचा वास जरी घेतला मधुमेह अटॅकात येतोय. त्या झेंडूचे जर उशाबुडी जर असं ते 4-5 फांद्या घेऊन झोपलं तरी सुद्धा त्याचा मधुमेह आपोआप श्वासनलिकेतनं ते रक्तात उतरते. म्हणून झेंडू हे दसऱ्यामध्येच का, दसरा दिवाळीला झेंडू काय येतोय तर त्यावेळी गोडजोड खाल्लेलं असतंय, साखर त्याची वाढलेली असते, ते कमी व्हायसाठी हे शास्त्र आहे. म्हणजे झेंडूच्या फुलामध्ये म्हणजे प्लास्टिक का वापरू नका ते. हा, बरं. त्यासाठी त्याचा उपयोग केलेला जातो.
वासरू चिन्ह असलेलं महाराष्ट्रामध्ये हे एकच दैवत. अवल्या सिद्ध पुरुष म्हणून दिवटी घराण्यामध्ये नूरला जन्माला आले आणि त्याने अवतारी पुरुष म्हणून शेवटपर्यंत राहिले आणि ते जिवंत समाधी त्याने घेतली. जिवंत समाधी म्हणजे ध्यानस्थ बसले आणि वारुळ चढलं त्यांच्यावर, ती समाधी. ते काही खाली गेले नाही. हां, वारुळ त्यांच्या अंगावर चढलं आणि ते लिंगायक झाले इथं. आणि त्यांचे 1952 ते परत प्रगट झाले इथं. भजन चालू असताना ते मध्ये येऊन उभारले आणि मग त्यांचा एक पुजारी घंटा करताना ते निघून गेले. म्हणजे प्रसन्न मुद्रा इथं आहे. अत्यंत चांगलं दुर्मिळ स्टोन व्हील ह्याच तयार झालेलं असते. हा, मुतखड्यावर चांगले मुतखड्यावरचे एक नंबरचा महाराज आपलं ते मुळ्यात नाही. त्याचं मुळ्याचा रस कोण खातात? मुळ्यात ते सुरण मोदक चूर्ण, ते सुरण म्हणतात त्याला. नाही, आमच्या एखाद्या असं झालं काढून येतात नाही, त्याचं सगळ्या पोटाच्या तक्रारीवर, क्वालिटी सगळ्या हा, सगळ्यावर पोटाच्या तक्रार पिकलेलं फळ जर खाल्लं बेल, त्याची 3 पानं रोज पाण्यात टाकून प्यायला तरी सुद्धा वात, पित्त आणि कफ समतोल राहते. म्हणून आवड तुम्हा दे बेलाची शंकराला. आवड तुला बेलाच्या पानाची शंकरा. आणि समोरच्या बाजूला धव म्हणून इंद्रजव, हा, आपलीकडचं त्याला बीजेक म्हणतात. बीजेक शिसम नाही. हा, हे बीजेक म्हणतात, रक्त रोहिटा म्हणतात. त्याला जर एक पेट मारला त्यातनं रक्त पडायला नाही, रक्तच पडायला सुरू होते आणि माणसाचं रक्ताने ते कळत नाही. हा, ते रक्त रोहिटा, त्याला मराठीमध्ये बीजेक असा शब्द आहे. हा, याला कुचंदन असं म्हणतात. त्याला लाल भडक फळं होतात, कुचंदन. आणि ह्याचा उपयोग फक्त डोकेदुखीवर होते. हे चंदन नव्हे, कुचंदन. बारीक बारीक हे होतात त्याला. नाही, गिरीपुष्टे निराळ. हे कुचंदन म्हणून एक वनस्पती शास्त्रामधलं आहे. असाच पानाचं एक लक्ष्मी तरू म्हणून आहे. हा, महाराज गुगल लक्षात कोणाकडे आहे. गुगल काढा, थांबा. गुगल आहे. हे जे आहे हे खोरोती म्हणतात त्याला. खोरोती. अगोदर पॉलिश पेपर नव्हते, आता तुम्ही घ्या आणि ते हा असे असं नखावर मारा की, नखावर मारा. करवत म्हणतात काय? करवत बी शब्द आहे काय? हा, त्याला खोरोती करवत म्हणतात ते. आणि करवत बी नाव आहे याला. हा, करवत, बरोबर करेक्ट. आणि महाराज हे जर हे चूर्ण बारीक करून, हे चूर्ण जर बारीक करून घेतलं तर आपण आता जे सर्दी पडसे झाल्यानंतर पुढचा टप्पा काय असते? निमोनिया. त्याच्यावर हे औषध दिले जाते. हे स्वच्छच करत असते. ते किती किती हे आहे बघा की, ते पॉलिश करतो ते. आता त्याची फळं बघा की, लाल बी आहे बघा की. की आता त्या भागामध्ये कुठेही झाड नाही. हे लक्ष्मी तरू आहे बघा. हा, बरोबर तसंच आहे ते. हे कुठं मिळेल का इथं? नाही, ते मग कागलला रोपवाटिका, कागल शासकीय रोपवाटिका कागलला. हा, हे करांदा सुद्धा म्हणतात. करांदा. मग अशी झाड बघितली ते. हा, डुकरकंद सुद्धा म्हणतात त्याला. डुकरकंद. हा, हे डुकरासारखेच हे असते. हा, कुठं आहे ते झाड? इथं आहे का?
ते त्याला करंद्यासारखं वेल असल्याने त्याला आणि हे डुकरकंद म्हणतात त्याला, म्हणजे डुकरासारखं त्याला हे असं असते. हा, आणि औषधी आहे ती. संस्था पण मीच निर्माण केली. फक्त मी विकला तो, म्हणजे आमच्या भागातल्या गरीब लोकांसाठी विकला मी. कॉन्ट्रॅक्ट किती घेतला, 1 लाख पुढे मला फ्री द्यायचे, तू विकणार ते करतो. 20 कोटी पुढे पिकवलं. किती मोठं काम केलं तुम्ही. 20 कोटी माणसांना वाचवलं. चतस्या परिणाम. त्यामुळे मला आवड होती म्हणून मी सांगितलं जाधव साहेबांना. नाही, मला तुमच्या सानिध्यात यायला मिळालं ही माझं नशीब. आणि मला बी तुमच्या सानिध्यात नाही ते म्हणे चुकीचं बोलला. एवढ्या दुसऱ्या देशामध्ये जाऊन आपल्या झाडांचं प्रात्यक्षिक करणं म्हणजे नॉट अ जोक. मला तिथं ऑर्डर काढतो म्हणतो ते मी नाही, माझ्या देशासाठी मी आलोय इथं. हा, 1 मिनिट. ते जे आहे खाज खोयली, हात लावला तर आग इतके सुटते, तर त्याला जाऊन भावीत पडल्याशिवाय गत्यंतर नाही. खाज कोयली म्हणायचं. खाज खोली बी आणि कौच खोली बी. हा, खाज कोयली, कौस कोयली ते नाही. हे जे बोंड आहे ते सगळ्यात वाईट. बोंड लागायला जनावर सुद्धा जवळ जात नाही. त्याच्या जनावर लागलं तर ते थांबतच नाही. हे एवढं वाईट आहे. कुसळ आहे त्याची सगळी. हे ह्या भागातला होय. नाही, त्याचा वापर करतात की. अरे बघा, तानात हात घालू देत नाही, उडी त्यात, मग ती खास उडते. वड मामा म्हणतो इथे. ते आघाडा